मी माझ्या तोंडाने काही महाराज आता म्हणण्याच्या मनस्थितीत नाहीये. किशोरजी, मला सांगा, तुम्ही कुठे आहात? 2 महिने झालं तुमचे सहकारी तुम्हाला शोधतायत, लातूरकर शोधतायत, मराठवाड्यातले लोक शोधतायत. जरा प्लीज कृपया करून सांगा तुम्ही कुठे आहात. जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम. मी महाराष्ट्रामध्ये आळंदीमध्ये माझ्याकडे रजिस्टर आणि ह्या रजिस्टरचा हिशोब 1ही रुपयाचा मी घेतलेला लिहिलेला नाहीये. तर हे सर्व सोनवणे साहेबांनी लिहिलेलं आहे. तर एकूण रक्कम 3,29,38,997 रुपये जमलेले आहे. पहिलं ह्यांचं खंडन करतोय की 5.5 कोटी जमलेत. हे जे सांगतायत त्याचा हे चुकीचा विषय आहे आणि बऱ्यापैकी लिखाण राहिलेलं आहे. हे जे पैसे आहेत ते कुठं आहेत आणि असे पैसे घेऊन तुम्ही गायब का झालात? पैसे घेऊन गायब झालेलो नाहीये. पैसे कारण का व्यवहार फक्त मी जमा करण्यासाठी सर्व संघटन मी बांधलेलं आहे. पैसा माझ्याकडे नाहीये. जे काही पैसा आहे तो जमा झालेला आहे आणि तिथं जो काही कुठे जमा झालाय? तुमच्या खात्यात की कुठे? मी उच्च कोटीतली यंत्रणा, तपास यंत्रणा लावावी. जर मी ह्याच्यामध्ये दोषी सापडलो तर चंद्रशेखर आझादासारखं मी गोळी मारून घेतो. बर, गोळी तुमच्याकडे पिस्तूल आहे? माझ्याकडे पिस्तूल नाहीये. हे जे गोळी कसं मारून घेणार? सांगतो की हा, तुम्ही जी पिस्तुल्या म्हणताय, हे पिस्तूल आमच्याकडे ऊसाचं क्षेत्र जास्त आहे. मांजराच्या नदीवरचा माणूस आहे मी. शेतकरी आहे. शेतकरी आहे. तुम्ही पण माझ्या जिल्ह्यातले आहेत, माझ्या तालुक्याच्या जवळचे आहेत पिलांजी. पहिल्यांदा तुम्ही मला इथं संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. तर डुकरं ऊसामध्ये जास्त झाल्यामुळे ते शर्यतची बंदूक आहे, त्याचा फोटो काढला तर तुम्ही याचा एवढा विपर्यास करताय आणि कोणाला दम दिले, कोणाला धमक्या दिल्या. माझा तो धंदा नाही. श्री गुरु धनंजय भाई महाराज, संतांनी खोटं बोलायचं नसतं, वारकऱ्यांनी खोटं बोलायचं नसतं. महाराष्ट्रानं बघितलं, 2 मिनिटात तुम्ही खोटं बोललात. पहिल्यांदा म्हणालात बंदूक नाही, पहिल्यांदा म्हणालात गोळी घालून मारून घेऊन, नंतर म्हणालात छर्याची बंदूक आहे. एकदा तुम्ही ठरवा तुमच्याकडे बंदूक आहे की नाही. मी श्री गुरु धनंजय भाईच्या नेतृत्वामध्ये देवदेश धर्माचं काम करतो, लवजयाचं काम करतो, धर्मांतर रोखण्याचं काम करतो आणि यापुढेही करत राहणार. यात काही चिंता नाहीये. नाही, करा ना, करा. मग ते स्टेटसला अशा बंदुका ठेवून हे करणं वारकरी संप्रदायामध्ये पटतं? हा वारकरी संप्रदाय आहे? हा माऊलींचा आणि तुकोबांचा वारकरी संप्रदाय आहे? काय दाखवताय? कुणाला दाखवताय तुम्ही स्टेटस तुमचं? मी स्टेटस दाखवतो तुम्हाला. बंदुकीचं स्टेटस ठेवता तुम्ही? हरणं डुकरं मारायचं? घरात हरणं डुकरं आहे तुमच्या? अहो, घरामध्ये आणून ठेवायचं का? शेतात ठेवून येतात का मग ते बंदूक? आणि स्टेटसला कोण ठेवलंय? कोण ठेवलंय? हे तुमचं स्टेटस आहे. दाखवतोय महाराष्ट्राला. तुम्हाला दिसत नसेल कदाचित, आपल्या दोघांच्या मध्ये चालू आहे ते. जी जी जी. तुम्ही